हाय, नमस्कार मंडळी. कशी आहात? चला तर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. माझी काही कामं झालेली आहे, काही अजून बाकी आहे आणि मस्त सकाळी सकाळी असं छान आता वातावरण तर एवढं खास नाहीये कारण की आता ऊन पडायला लागलंय. सकाळचे 9:30 वाजले तर इतकं ऊन आहे बाहेर. तर मी सकाळी सकाळीच मस्त ब्लॉग चालू केलाय. तर म्हटलं चला आपण मस्तपैकी आज स्वयंपाकी बनवूया आणि ब्लॉगही होऊन जातो आपला. तर आज मी मंचुरियन ट्राय करते. मी कधीच केले नाही याच्या आधी. तर पहिल्याच वेळेस बनवते. तर चला बघूया आपण येतेत का नाही. तसे तर मी भरपूर याची व्हिडिओ बघितले, पण कधी ट्राय केलं नाही. तर म्हटलं चला आपण आज नक्कीच ट्राय करून बघूया येतेत का नाही. तर याला मस्त बारीक कट करून घेतलंय मी पत्ता गोबी आणि याला लागण तेवढं सगळं साहित्य हे मी सगळं कट करून घेतलेलं आहे. तर हे सगळं मिक्स करून घेते आता. आणि तुम्ही कधी केलंय का मला नक्कीच सांगा. माझ्याकडून याच्यामध्ये काय कमी आहे की जास्त आहे, कारण की मी पहिल्याच वेळेस ट्राय करते. मी याच्या आधी कधी बनवलंच नाही. आणि याच्यात काय लागेल ते आपल्याला अजून थोडे मसाले टाकायचे. थोडस मीठ, थोडस म्हणजे चवीपुरतं टाकावंच लागतंय आपल्याला. तर ह्याच्यामध्ये मैदा वगैरे सगळेजण टाकतात, पण मी मैदा टाकत नाहीये कारण की मला याच्यामध्ये टाकायचा आहे कंटक्की मसाला. तर म्हटलं चला आपण एकदा ते ट्राय करून बघूया याच्यात कसा लागतो. तर टाकतेत का याच्यामध्ये, तुम्ही कधी खाल्लंय का असं मंचुरियन मला नक्कीच सांगा. तर ह्याच्यामध्ये दीदी आली शाळेतून. ती कडी वाजत होती त्याच्यासाठीच मी जरा तिला कडी उघड्यासाठी गेले होते. शाळेतून आली, तिचा टाइम झालेला आहे शाळेतून यायचा. तर असंच असतंय कधी बी मी जेव्हा बी ब्लॉग बनायचं असं सकाळी सकाळी हे केलं ना, त्यामुळे माझ्याकडून कधी होतच नाही. आणि असं बनावं लागले ना तर कोणी ना कोणी 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 येतच असते. काहीतरी आपल्याला डिस्टर्ब होऊन जातोय त्याच्यामध्ये. तरी दादू तिकडे गेलाय त्याच्या आजीकडे, तो नाही आहे इथं. नाही तर तो असताना तर माझं असं एवढं निवंत ब्लॉग कधी होतच नाही. तर हे बघा याच्यामध्ये आपण हा कंटक्की मसाला वापरतोय. बघूया एकदा टाकून कशी होती याची तर टेस्ट. तसं तर कंटक्की मसाल्यामध्ये छानच होत असं मला असं वाटतंय, कारण की मी कधी खाल्ले नाही. हॉटेलमधले मंचुरियन मी खाल्लेले आहे बरेच वेळा, घरी कधी ट्राय केलं नाही. तर म्हटलं चला आज बनवूया आपण. कसं लागतोय तर बघूया तरी. तर याच्यामध्ये थोडासा मला वाटतंय आपल्याला याच्यामध्ये थोडस मैदा घालावाच लागणार आहे, कारण की कंटक्की मसाला जास्त नाही पण थोडाच मी टाकलाय. तर याच्यामध्ये मैदा थोडासा टाकते मी. तर चला आपण याच्यात थोडासा मैदा टाकूया. चला तर याच्यामध्ये मी एवढा मैदा आता टाकते. कसं लागतंय तर आपण बघू ट्राय करून. त्याच्यामध्ये कंटक्की मसाला तर मी टाकलाच आहे थोडा. तर आता थोडासा मैदा. जायचं का तुला इकडं? याला सगळं असं मिक्स करून घेऊया. मैद्याचा डब्बा तिकडे ठेवला आहे त्याच्यामुळे मला तिकडं थोडस म्हणजे तिकडे आहे ना डब्बा, तिकडे जावं लागते मला घ्यायला सामान. मसाले वगैरे सगळे तिकडेच आहेत.
आणि सगळाच पसारा इकडे आणायचा म्हणलं ना तर किचन मध्ये मग खूप राडा होतोय आणि मग काम जमतच नाही मला. खूप राडा होऊन जातो किचन मध्ये. दीदी काय करते? हा थोड्या वेळाने. चला तर आपलं हे सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला याचे मस्त छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे मंचुरियनचे. तर मी तोपर्यंत तेल तापायला टाकते कारण की याला लगेच बनवून घ्यावं लागतंय नाहीतर मग ना खूप हे होऊन जातात ते. त्यामुळे याला लवकरच बनावं लागतंय. तुला मी काय सांगितलंय? चला तर आपलं तेल गरम झालेलं आहे. आता याचे आपण छोटे छोटे बॉल करून तळून घेऊया. दादू आलाय, दादूचाच आवाज आहे. असंच होतंय, कोणी ना कोणी कोणी ना कोणी चालूच असते. ब्लॉग बनवणं मी स्टार्ट केलं की असंच होऊन जातंय. तर हे बघा असे याचे बॉल्स छोटे छोटे तयार केले. आता हे सगळे बनवून घेते. तेल गरम झालेलं आहे आपलं. चला आता याला थोडस स्पीड वाढवते. मला एक चम्मच पाहिजे याच्यासोबत. चला तर मी एक मंचुरियन खाल्ले. ते काय झालं माहितीये का, प्रॉब्लेम झाला. मी थोडस स्टॉप केलं आणि तिकडे काम होतं जरा गेले आणि मंचुरियन ह्याच्यामध्ये टाकले. म्हणलं आता ऑन करा तर सोय फुल झाली. असं काही नाही काही होतच राहतं याच्यामध्ये. तर ते मला काही दाखवणं झालंच नाही. मग मी त्यातले काही व्हिडिओ डिलीट केले पहिले आणि मग ते तोपर्यंत मंचुरियन टाकून दिली होती मी. तर ते काही दिसलं नाही. तर हे बघा असे झालेले आहेत. मस्त एकदम छान यांना तळून घ्यायचंय आपल्याला अजून. त्याच्यामध्ये ना सकाळी सकाळी गाड्या इकडून बी रोड आहे तिकडून बी रोड आहे. तर गाड्या एकदम अशा परेशान करून सोडतात बरं का. चला तर थोडस अजून बाकी आहे आपले बॉल्स बनवायचे. खर तर मी असं ब्लॉग बनवतच नाही कारण की गाड्या वगैरे आवाज येतो. त्याच्यामध्ये अजून मुलं बी परेशान करतात ना घरामध्ये. तसं तर मी ब्लॉग असे बनत नाही. जास्त करून मी आवाज टाकवते. पहिले बनवून घेते मग आवाज टाकवते. पण म्हटलं आज चला घरी एकदम शांत वातावरण आहे तर करूया आज असंच ब्लॉग. तर कसलं गाड्या तर येतात नाही तर अजून कोणी ना कोणी चालूच असतंय. आणि हेडफोनच होतंय बरं का असं कधी बी. जेव्हा बी शांत वातावरण असलं ना तर गाड्या जास्त परेशान करतात. मुलांचा आवाज कमी असतो आणि गाड्याचा आवाज जास्त असतो. हे बघा अजून बी चालूच आहे. तर चला आपले मंचुरियन झाले तयार. जाऊ द्या तिकडे त्या गाड्यांच्या आवाजाकडे लक्ष देऊ नका. असं तो तर येणारच किती बी काही केलं तर. हे बघा मंचुरियन एकदम छान झालेत. मस्त यांना तळून घेतलंय मी. आता हे बाकीचे राहिलेले बी टाकून देते याच्यात. आपण असं बी टाकून दिले ना चालतंय. एकदम भजे कसे काढतो आपण लगेच बॉल बनवून याच्यामध्ये टाकून दिले तरी बी चालतंय बरं का. असं नाही की पहिले बनवूनच ठेवा मग टाका. कोणी कोणी तसंही करतं पण मी ह्या पद्धतीने केले. म्हणजे चला आपण सोबतच ते काय होईल त्याला जास्त वेळ ठेवलं की पाणी सुटून जाईल. एवढी मेहनत केलेली माझी पाण्यात जाईल. त्यामुळे याला असंच तळून घेते. दीदीनं काय केलं शाळेतून आली आणि आजीकडे जायली सध्या.
तिला वाटलं आता मम्मी ब्लॉग बनवती, मध्ये काही ना काही होतच राहतं तिच्याकडून. तिथं ग्लास पडला तिच्याकडून, तर तिला वाटलं मम्मी चिडेल आता मला. चिडायचं नाही हो, पण याच्यामध्ये आवाज येतो ना, मग काय कामाचा तो आपला ब्लॉग बनवून. चला तर हे बी टाकलेत मी त्याच्यामध्ये सगळे काही आता. एवढे तळून झाले की झाले आपले मंचुरियन तयार. आणि याला कोणी तसंही खातं, पण मला याची भाजी बनायची. म्हटलं चला आज नवीन काहीतरी आपण ट्राय करूया. तर भाजीसाठीच मंचुरियन खरं तर मी तयार केले. त्याला सॉस वगैरे असे काही याच्यासोबत खातात, तर मी त्याच्यासोबत नाही, पण मी याची भाजी मस्तपैकी बनवून घेणार आहे. भाजीचं अजून साहित्य मला तयार करायचंय, सगळं काही सामान काढायचंय. चला तर सगळे घेतले मी आता, याच्यामध्ये काहीच नाहीये. हे बघा एकदम. आता याला मस्तपैकी असं ब्राऊन द्यायचंय, छान एकदम तळून घ्यायचंय. एकदम असे लाल लाल झाले पाहिजे ते, तेव्हाच ते खायला छान लागतात. तसं तर आवडत नाही बरं का मला हे मंचुरियनची भाजी वगैरे. एकदा यांनी आणली होती हॉटेलमधून, तर नाही आवडत मला, पण म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया कसं आहे कसं नाही. घरी बाहेरच्या आणि घरच्या मध्ये खूप फरक आहे ना. तर आता याचं भाजीचं साहित्य मी काढून घेते. याला मस्तपैकी अजून तळूनच घ्यायचंय आपल्याला. कच्चे खातात म्हणजे खात असतील याला, मी तर कधी बघितलं नाही अजून कच्चे कोणी खातंय तर याला. वाव, खूप छान झाले बरं का. बघू का ट्राय करून एक. हम्म, मला वाटतच नव्हतं मला इतके छान मंचुरियन बनवता येते. खरंच खरंच खूप छान झालेत बरं का. हे बघा आतून एकदम शिजलेत आणि एकदम खायला बी चविष्ट लागतंय. त्यात मी कंटाची मसाला टाकला ना, त्याने तर जास्त स्वाद आलाय त्याला. खूप छान झालेत मंचुरियन बरं का, एकच नंबर. नक्की तुम्ही बी ट्राय करून बघा, मी जेवढं टाकलंय तसंच. म्हणजे ज्यांना कोणला येत नसत त्यांनी, ज्यांना येत असेल ते ट्राय करू नका, कारण त्यांना येतंय. चला तर मी आता पटकन भाजीचं साहित्य काढून घेते, तुम्ही बघा. चला तर मी सगळे मंचुरियन हे बघा असे तयार करून घेतलेले आहेत. खरंच मंचुरियन खूप छान झालेत. आता भाजीचं साहित्य दाखवते तुम्हाला. ते काढून घेतलंय मी. त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला भरपूर असा कांदा कापलेला आणि हे टोमॅटो, हे बी कट करून घेतलंय. आणि ज्या कढईमध्ये आपण तळून घेतलेत ना मंचुरियन, त्याच्यातच आपल्याला ह्या कांदा बी तळून घ्यायचा आहे. जास्त नाही म्हणजे असं थोडासा याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. टोमॅटो कांदा ग्रेव्ही बनायसाठी आपल्याला हे तळून घ्यावं लागतं. चला तर आपण याला मस्त आता थोडस असं तेलामध्ये भाजून घेऊ. त्याला भरपूर अजून काही असते, काजू बदाम वगैरे, पण सध्या माझ्याकडे नाहीये. काजू बदामही टाकते कोणी याच्यामध्ये. त्याच्यातलं थोडस तेल मी काढून घेतलं होतं, कारण ते खूप तेल होतं ना, तर एवढं काही त्याला म्हणजे जास्तच तेल होतं. त्यातलं थोडस कमी केलं आणि थोडस काही त्यात ठेवलं. आता हे सगळं त्यात भाजून घेते.
मस्त पैकी याची आपण ग्रेव्ही बनवू आणि मग त्याच्यामध्ये मंचुरियन टाकून देऊ. काय गरज आहे आपल्याला हॉटेलमधून भाजी आणायची. हा, ज्या दिवशी जीवावर आला त्या दिवशी अलग गोष्ट आहे, त्या दिवशी आपण आणू शकतो. पण आपल्याला येत आहे म्हटल्यावर मग घरीच बनायचं. आता आपण हे टोमॅटो टाकले याच्यात, त्याला मस्त पैकी असं थोडस, मला वाटतं याच्यात थोडस तेल कमी आहे तर मी टाकते. मी जे तेल गरम होतं ना ते पातेल्यात काढून घेतलंय, कारण की ते खूप गरम आहे, तर थंड व्हायसाठीच मी त्याला पातेल्यात काढलं. चला तर याला तळून घेते, शिजवून घेते. खूप गरम आहे ते पातेलं, सुद्धा गरम झालंय तेलाने. आता आपल्याला पाहिजे याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडस याला थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत 2-3 लसणाच्या पाकळ्या येतील. चला तर 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि आता याला हे झाले आपल्या परतून, याला लगेच त्याच्यामध्ये काढून घेते. थोडस याला थंड होऊ द्यायचंय ना, तसंच नाही आपण याला वाटू शकणार. तुम्हाला दाखवते मी एकदा काढून. असं होऊन जाते गडबडीमध्ये ना माझ्याकडून. खाली भरपूर सांडतं बरं का, तुम्ही त्याच्याकडे नका लक्ष देऊ, कारण की गडबडच आहे ना माझ्या मागे तेवढी. त्यामुळे हे बघा, असं याला मस्त तेलात परतून घ्यायचंय आणि याला थोडस थंड होऊ द्यायचंय आपल्याला. आता तोपर्यंत मी हे काम करते. बघा ना कसं सांडलंय इथं, याचं काही काम नाही. आता ऑनलाईन मागितलेलं आहे मी, खूप छान आहे बरं का. आपल्याला कट वगैरे करायला इतकं छान येतं ना याच्यावर. तर किचनवर असा काही पसारा होऊन जातोय स्वयंपाकाच्या टायमाला, तर सगळीकडेच होत होतो, इथंच नाही. आता याला सगळं भरून घेते एकदा, तोपर्यंत आपला मसाला थंड होतो. माझं दररोजच आहे, दररोजच स्वयंपाकाला लागले की एवढाच पसारा इथं होऊन जातो. तर स्वयंपाक झाल्यावरच मी सगळं उचलते म्हणा, पण आता सध्या वेळ आहे ना माझ्याकडे. अरे बापरे, कुत्र्यांचा तर फार दांगोडा चाललाय बघा. चला आपण याचे त्याला टाकून घेऊया आता. अरे बाबा नो, शांत बसा रे थोड्या वेळ. नाही, ऐकतच नाही. चला आपण याला आता बारीक करून घेऊया. चला तर हे बघा, मी एकदम असं बारीक करून घेतलं याला. आता आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. याच्यासाठी थोडेसे मसाले पाहिजेत. थोडस तेल टाकते याच्यामध्ये गरम व्हायला. खूप गरम आहे ना, म्हणून पातेल्यामध्ये काढलंय मी त्याला. चला तर आपल्याला ह्याच्यामध्ये लागण ते मसाले, म्हणजे आपल्याला टेस्ट येण्यासाठी मसाले थोडेसे टाकायचे. तर याच्यामध्ये थोडासा मी ना चिकन मसालाही टाकते.
छान लागेल जरा ग्रेव्ही आपली. थोडासा प्रवीण मसाला, थोडीशी मिरची पावडर, एवढं सगळं टाकल्याने खूप छान लागेल बरं का. थोडासा प्रवीण अजून घेते, जरा कमी वाटतोय मला थोडा. बस. चला तर हे मसाले सगळे मी एवढे आता काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्याला तळून घ्यायचे. चला तर आता याला मी ह्याच्यात टाकते सगळे मसाले, तळून घेते. याच्यामध्ये मी कोथिंबीर नाही टाकलेली, कारण की मला वरतून टाकायची बारीक करून. याच्यामध्ये मी भरपूर टाकलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये मला थोडीशी बारीक कट करून वरतूनच टाकायची भाजीमध्ये. तर हे बघा, मसाले भाजून झालेत. आपल्याला हे याच्यात सगळं बारीक केलेलं टाकून द्यायचं. जास्त पतली नाही करायची आपल्याला, थोडीशी तिला घट्टच ठेवायची, म्हणजे जरा छान लागेल खायला आपल्याला, हो की नाही. ते बघा, तुम्हाला दिसतंय का माझा कॅमेरा थोडासा लांब आहे, त्याच्यात थोडस पाणी टाकते अजून. चला तर आपली एकदम ग्रेव्ही छान झालेली आहे. हे बघा, एकदम छानशी अशी तिला उकळून घेतली. आता याच्यात आपल्याला मंचुरियन टाकून द्यायचे असे. मला एक दोन तसे ठेवायचे खायला, खूप छान लागले, कारण की टेस्ट तरी खूप छान झालाय त्याचा. तर मी थोडेसे ठेवणार आहे तसेच खाण्यासाठी, बाकीचे ह्याच्यामध्ये टाकून दिले. तर आता याला जास्त हलायचं नाही, टाकल्यावर थोडस हलून घ्यायचंय आणि आता हे बंद करून गॅस ठेवून द्यायचं, कारण की आपली भाजी गरम असते ना, त्याच्यामध्ये त्याला जास्त म्हणजे शिजवायची गरज नाही. त्याच्यावर झाकण ठेवते. चला तर त्याच्यावर झाकून ठेवते. आता मस्तपैकी आपली भाजी रेडी झालेली आहे मंचुरियनची. अरे याच्यामध्ये बघा, मला कोथिंबीर टाकायची विसरून गेले मी, हे का असंच होऊन जाते बरं का. हे असं याच्यावर थोडीशी आपल्याला तिला मस्त कापून धुवून घेतलेली आहे. तर हे बघा, विसरून गेलते मी, पण माझ्या लक्षात आलं डबल. तर याच्यामध्ये मी टाकलेली आहे. आता तुम्ही बघू शकता, एवढं गरम तर नाहीये, थोडस गरम आहेच. चला तर तोपर्यंत मी पीठ मळून घेते आणि पोळ्या करून घेते. मी कंटिन्यू माझा ब्लॉग बघा, आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी पोळ्या करते, पीठ मळायचे. चला तर आपली भाजी झालेली आहे. आता मला पीठ मळून घ्यायचे. आता लगेच पोळ्या टाकून घेते. मग माझं काम झालं सगळं. आता फक्त एवढंच बाकी आहे की पोळ्या टाकून घ्यायच्या, आणि तोपर्यंत तिचे पप्पा हे येतात. मग जेवण वगैरे मला त्यांना द्यावं लागतंय. चला
तर माझा सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे. आता फक्त जेवण बाकी आहे. आणि मंचुरियन बघून तर खूप जास्तच भूक लागली आहे. इतके छान झालेत ना. पहिल्याच वेळेस मी ट्राय केले. मला वाटलं नव्हतं की मी इतके छान माझ्याकडून होतील. तर खूप छान झाले. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्याकडून काही जास्त झालं आहे की काही कमी झालं आहे मला हेही सांगा. कारण की मी पहिल्या वेळेस ट्राय केलं, याच्या पहिले कधीच बनवले नाही. असंच बघूनच बनवले आहेत. काय जास्त आहे काय कमी आहे ते मला याच्यात सांगा. तर नक्कीच तुम्ही सांगितलेलं मी ट्राय करेन. आणि माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. आणि कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.